हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार, तर माझी दुसऱ्या गुरुवारची पूजा पण झालेली आहे. सकाळी सकाळी पूजा केली ना तर दिवसभर घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण असतं. तर चला म्हटलं पूजा कशी केली ती पण तुम्हाला दाखवते. करताना काही शूट घेतलं नाही. आणि आजची ही पूजा माझी जरा थोडीशी वेगळी. आज फुलांनी रांगोळी काढलेली, थोडीशी दिव्यामध्ये सजावट वगैरे केली आणि अशा पद्धतीने साधी सिंपलच माझी गुरुवारची महालक्ष्मी आईची पूजा. खरं तर गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारी यायला पाहिजे होता, पण मी व्हिडिओ टाकलाच नव्हता एक दिवस, म्हणून मग तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा उशिरा येतोय. तर इथं सर्व काही हे फ्रूट आणून ठेवलेले होते राहुलने. केळी, संत्री, चिक्कू, मोसंबी, बोरं, सफरचंद सर्वच फळं आलेली आहे. तर त्याला ही बोरं खूप आवडतात, मोठी मोठी. राहुलला संत्री, चिक्कू, पेरू खात असतो तो. मी फक्त सफरचंद चिक्कूचा ज्यूस करणार आहे माझ्यासाठी. आणि उपवासाला पण फ्रूट चालतं. या गुरुवारच्या दूध, फ्रूट, चहा मी घेत असते. आणि चिक्कू आणि सफरचंदचा म्हटला तर ज्यूस करावा, तर हे फ्रूट सर्व काही पाण्याने स्वच्छ धुवून ठेवते. आणि मला आहे ना सफरचंद नुसतं खाण्यापेक्षा ना ज्यूस करून प्यायला आवडतो. म्हटलं चला आता एक चिक्कू आणि एक सफरचंद मी काढून घेतलेला आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि त्याची ना साल काढून घेते. सफरचंद आणि चिक्कूचा दूध टाकून ज्यूस खूप छान लागतो, मला खूप आवडतो. तर मी कधीतरी बनवत असते. बऱ्याच वेळेस कमेंट्स येतात की सफरचंद चिक्कू दुधामध्ये घ्यायचा नाही, पण पाण्यामध्ये इतका छान लागत नाही तो. दुधामध्ये साखर टाकून खूप मस्त लागतो. आणि आंबट पदार्थ पण म्हणतात की दुधामधून घ्यायचे नाही. तर मी अननस ज्यूस केला होता त्या दिवशी, तर तेव्हा मी दूध वापरलं होतं. बरेच जण बोलले की आंबट पदार्थ आणि दूध एकत्र पिऊ नये, पण बाहेर आपण बघतो तर बाहेर मार्केटमध्ये आपल्याला दुधासोबतच सर्व फळांचा ज्यूस दिला जातो. तर चला आता इथे मी एक सफरचंद आहे ना छान असा मस्त कापून घेतला आणि त्यातल्या बिया वगैरे काढून घेतल्या. त्याचसोबत चिक्कू पण टाकला मी. या अगोरो मिक्सर ब्लेंडरमध्ये ना ज्यूस खरंच खूप छान होतो. आता यामध्ये मी ना चवीनुसार 2 चमचे साखर टाकली आहे. तर मला बिना साखरेचं काही आवडत नाही म्हणून मी टाकली. तुम्हाला साखर पाहिजे नसेल तर नाही टाकली तरीही चालेल. आणि नॉर्मल जे गार दूध असतं ना तेच टाकलं आहे मी. खूप जास्त थंड फ्रीजमधलं दूध काही मी इथे वापरलं नाही आहे, कारण खूप थंड पण मला प्यायचं नाही आहे. त्यामुळे मग मी आता असाच बनवते. तर याला छान असं फिरवून घेते मिक्सरला. मस्त हा ज्यूस तयार होतो 1-2 मिनटामध्येच. हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ. आता घड्याळमध्ये वाजले 6. संध्याकाळची देवपूजा झाली, कहाणी वाचायची बाकी आहे. तर मी आता चालली आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये महाराजांचं दर्शन करायला. आज दत्त जयंती आहे ना, तर तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. सकाळी जायला काही जमलं नाही, तर म्हटलं चला आता संध्याकाळची आरती असते 6 वाजता, तर निघते मी. राहुल मला सोडतोय, तो पण जिमला चालला आहे. आणि मिस्टर आत्ता शेतातून आलेले आहे, त्यामुळे ते थकलेले दमलेले. तर मसाले वगैरे पॅकिंग करायची बाकी अजून त्यांचे, कारण कुरिअर सेंटरमध्ये आम्हाला सर्व काही पार्सल नेऊन द्यावे लागतात 8 वाजेच्या आत. त्यामुळे ते काही येणार नाही. मीच आता एकटी चालली. कुठे आहे गाडी? पुढे आहे का मागे? इकडे का? चला आज आमच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हालाही घेऊन जाते दर्शनाला. आज गुरुवार, तर भगवती देवी आईचं दर्शन पण घेतलं आणि संध्याकाळचं वातावरण झालेलं होतं. थोडा थोडा अंधार पडलेला होता. राहुल चालला होता जिमला. 6 वाजता तो जात असतो, तर त्याने मला स्वामी समर्थ केंद्रामध्ये सोडून दिलं. तिथून मग मी इथे एका हॉटेलमधून ना पेढे घेतले, प्रसाद पेढ्याचा. आणि त्यानंतर मग मंदिरामध्ये चालली आहे. तर आमच्या सिन्नरमध्ये हे केंद्र आहे ना खूप भव्य असं आहे. याआधी पण बऱ्याच वेळेस मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. भरपूर भाविक इथे सकाळच्या आरतीला, संध्याकाळच्या आरतीला हजर राहतात. रोज दर्शनासाठी येतात. तर इथे दर्शनाला जाण्याच्या आधी ना पाय धुवावे लागतात. तर बाहेर अशी पाय धुण्यासाठी नळ लावलेली टाकी आहे तिथे पाण्याची. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आजचा वार गुरुवार आणि दत्त जयंती पण होती, तर त्या निमित्ताने केंद्रामध्ये ना श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव सकाळी 12:30ला करण्यात आला. सकाळी तर मला काही बघायला मिळालं नाही, मी सकाळी आली नाही, पण इथे आल्यावर समजलं मला. तर म्हटलं चला आज संध्याकाळी का होईना आपण आरतीला जाऊ, दर्शन घेऊ. रोजचंच काम असतं घरामध्ये, सारखं घरात बसून पण मी थोडीशी बोर झाली होती. पण इथं आल्यावर मला खरंच खूप छान वाटलं, मनाला एकदम असं पॉझिटिव्ह वाटलं आणि सर्व काही थकवा माझा निघून गेला. असं वाटत होतं की इथेच बसून राहावं. तर मी 1-1.5 तास आज केंद्रामध्ये होती, कारण घाईघाई यायचं घाईघाई जायचं ते काही मला पटत नव्हतं, कारण इथून माझा पायच निघत नव्हता. पेढ्याचा प्रसाद आणला होता मी, तर त्या दादांना दिला. दादा बोलले घरी न्यायचा आहे का, तर बोलली नाही घरी नाही न्यायचा, इथेच भाविकांना वाटून द्या. तर बाहेर प्रसाद वाटप चालूच होता. दर्शन घेतलं आणि आज मी खूप दिवसांनी आली होती ना केंद्रामध्ये. महाराजांकडे बघून अंगावर असा शहारा येत होता. म्हणजे मनातून खूप वाटतं की रोज यावं, पण आपल्या कामाच्या धावपळीमध्ये आपल्याला काही जमत नाही. पण म्हटलं चला आज तरी आपण जाऊच केंद्रामध्ये, दर्शन घेऊ महाराजांचं. तर इथे पालखी पण आहे महाराजांची. कधी पण काही विशेष असला दिवस तर पालखी यात्रा पण काढली जाते. भरपूर सारी गर्दी होती आणि आज आहे ना दत्त जयंती निमित्ताने इथे ना सांस्कृतिक कार्यक्रम पण ठेवलेला होता. खूप छान देवाची भक्तिगीतं, भजन, सर्व काही गाण्यांवरती मुलींनी ना नृत्य केला होता आणि खूप सारी गर्दी होती ते बघण्यासाठी. तर माझं तर पाय निघतच नव्हता घरी जायला, म्हणून मी पण बसली. आणि इथे पण मला खूप आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या ताई भेटल्या, माझ्याशी बोलल्या की आम्ही तुमचे व्लॉग बघतो. खूप छान वाटलं सर्वांशी बोलून भेटून, आणि कॉपीराईट येईल म्हणून मग मी गाणं म्यूट केलं. थोडं तुम्हाला फक्त शेअर करते. शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृन्दवन्दितं काशिकापुराधिनाथकालिदैरवं भजे मूलदण्डपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायपाणिनेयं कालिदैरवं भजे कालिदैरवं खूप छान असा सुंदर कार्यक्रम आज केंद्रामध्ये बघायला मिळाला आणि मुलींनी पण खूप छान सादरीकरण केलं होतं. देवाईची खूप भारी गाणी त्यावरती त्यांनी डान्स केलेला होता. तर खूप छान वाटलं बघायला आणि सर्व काही कार्यक्रम झाला. 7 ते 8 गाणी होती. थोडं म्हटलं चला तुम्हाला दाखवू. शेवटचं पण मला खूप आवडलं हे. बाहेर सर्व भाविकांसाठी इथे प्रसाद वाटप चालू होता, केळी आणि पेढ्याचा. तिथून केळी आणि पेढ्याचा प्रसाद घेतला
आणि त्यानंतर मग घरी निघून आली, कारण घरी बाळ आणि पूजा दोघे पण होते, त्यांना सोडून आली होती. स्वयंपाक पण बनवायचा होता. रस्त्यामध्येच आमच्या घराजवळच हे छोटंसं दत्तात्रेयांचं स्थान आहे, तिथे पण गेली, हात लावून दर्शन घेतलं आणि मस्त रांगोळी काढलेली होती. आता घड्याळामध्ये संध्याकाळचे 7:30 वाजत आलेले आहे आणि मी घरी आली. स्वयंपाक बनवायचा आहे, नैवेद्य बनवायचा आहे, पण त्याआधी ना कहाणी वाचून घेते दिव्याईची. 7:30 वाजलेच होते, तर म्हटलं चला आता दिव्याईची कहाणी वाचायची बाकीच होती. तर पूजा केल्या गेल्या पण कहाणी वाचली तरीही चालतं आणि संध्याकाळी आपण आरती करतो ना, तर आरती करण्याआधी कहाणी वाचली ना तरीही चालतं. आता दिवसभर घरामध्ये भरपूर काम असतं, त्यामुळे व्हिडिओ पण तुम्हाला जरा उशिरा येत आहे आणि छोटा येतो आहे, कारण काय शूट करू, कसं करू तेच जमत नाही सध्या. आणि सध्या थंडी पण फार वाढली, तर थंडीमुळे माझे ना हातापायांची हाडं पण थोडेफार दुखायला लागलेले, तर त्यामुळे मला व्हिडिओ टाकायला थोडंसं प्रॉब्लेमच येतो आहे. आता इथे मी दिव्याईची कहाणी वाचून झाल्यानंतर लगेच आरती करते. तर गणपती बाप्पांच्या मंदिरासमोरच इथे मी पूजेची मांडणी केलेली आहे. देवघरातल्या देवांनाही फुलं वाहून त्यांचीही पूजा करून घेतली होती. तर माझी संध्याकाळची पूजा अशा प्रकारे मस्त झालेली होती. गुरुवारची महालक्ष्मी आईची आरती झाली आणि लगेच मी स्वयंपाकाला सुरुवात केली. स्वयंपाक करताना काही शूट घेतलं नाही, पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.